दिनेश सामना करतील शुभू यांचा. शुभू यांचे स्टाईल बघा, दोन वेगवेगळ्या कलरचे शूज. आणि हा हलक्या हाताने डिक्लेअर झोन मध्ये जाते. एक धाव. शुभू वाकांडाचे कर्णधार नेहमी असतात. शुभू वाकांडा फॉरेवर साठी खेळतात नेहमी. आणि हा चांगला मारलाय, चांगला क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो असता तर महाराज नक्कीच परतले असते. थोडीशी गडबड करतायत, गडबड करायची नाही अजिबात. आरामात खेळा असं सांगितलंय कर्णधार आणि संघ मालक स्वतः. अंगराज घोरपडे. हरीश आहे का? सॉरी, तरी पण तोच कर्णधार आहे, अंगराजच आहे. जाऊ दे मग. आणि हा नो नो बॉल. नो होता, बरोबर आहे. नो होता नाही नाही सांगितलं, हाय बघितलेलं अंपायर. अरे नो क्लिअर, पिचच्या बाहेर पडलाय बॉल. असू दे, कोण आपल्याला काय बोलते. डिक्लेअर झोन मध्ये जातोय तो म्हणजे. हे पुढचा चेंडू चँग यांचा सामना करतील हरीश. आणि स्टेप आउट केलाय. स्टॉम्पिंगचा चान्स होता. देवा मोरे. देवा देवा हो देवा. वाईड चेंडू आहे, लक्षात घ्यायचा. स्कोरर वाईड होता. धाव बाद करण्याची संधी होती कर्णधाराला, परंतु थोडे कुठेतरी मिस करतायत ते म्हणजे देवा. बॅट इथे कोणाचे आहे? हरवलेली आहे फॉन्टपिक संघाची, कृपया आणून द्यायचे. आणि हा नो बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण करतात ते म्हणजे कर्णधार संघ मालक स्वतः. ब्ल्यू ग्रीपची बॅट आहे, कृपया करून आणून द्यायचे फॉन्टपिक संघाकडे, ज्या कोणाकडे बॅट असेल तर. आणि हा बघूया, हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. छोटा खेळाडू तिथे येतोय. दोन चेंडू अजूनही बाकी आहेत पहिल्या षटकामध्ये. धाव संख्या झाली ती म्हणजे किती झाले? 5-7 सॉरी. वाईड बॉल आणि प्लस. आता झाले 9. 4 चेंडू मध्ये 9 धावा. हे तुम्ही हारणार आहे, ह्याला पाठवा येत ना, हे ह्याला हाकला येत ना. नाही स्टेप आउट केलं नाही. असू दे रोहित, तू बिंदास राहा, आम्ही आहे तर. धाव संख्या झाली ती म्हणजे किती झाले? 17 12 13 13 13 13 13. एक षटकांत धाव संख्या झाली 13. आता मात्र दुसरा षटक घेऊन आले म्हणजे चिंतन. हरीश सावंत सामना करतील चिंतन यांचा. चिंतन वेगवान गोलंदाज. आणि हा पहिला चेंडू वेगवान होता परंतु नो नो नो. चांगलं क्षेत्ररक्षण करतो म्हणजे
वो गॅम्बो खुश हुआ. आयुष हांडे आणि हा षटकार होता परंतु वांडार षटकार होता हा. चौकार गेलाय. नाही ना त्याला चान्स नाही भेटला यार वाकायला पण. तो कसा वाकल एवढ्या जोरात आलाय बॉल कसा वाकल तो. शबाश वांडार लागला नाही ना बॉल ना मग ठीक आहे तुला आता नाही कळणार सकाळी. आणि पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फलंदाजी. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. आणि फुल टॉस चांगलं क्षेत्ररक्षण. चला पुढचा चेंडू चिंतन्याचा सामना करते हरीश. फुल टॉस आणि चांगलं बघा एका चेंडूवरती चांगला खेळ पाहायला मिळतोय. चांगला चेंडू चांगली फलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण एका चेंडूवरती. खतरनाक असा फिल्डिंग केली. आता मात्र बॅटची कडा घेतोय आणि चौकार मिळाला नशिबाचा. नाही 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 लागून गेला. स्कोर प्लीज अजय 24 झाला. 24 12 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. हे 50 टोवीने 50 टोवीने. हा 13 मारायचा जिंकला तुम्ही. रन रेट तुमचा वर येईल पटकन मारा. किती आहे 4+ आहे. चला 12 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. थँक्यू अजय. चटणी कुठे पिली काय चेतन बुडून खातोय पिशवीत. हे दादा तुला समोसा खायला बोलत आहे. आणि फुल टॉस घेतला चांगला. पहिला चेंडू 1 धाव कडक. चांगलं क्षेत्ररक्षण करतात ते म्हणजे आयुष हांडे ओमकार हांडे यांचे छोटे बंधू. आणि पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण बघा. संघासाठी जीव ओतलाय आणि पैसा पण ओतलाय त्यामुळे जीव ओतायला लागतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतात ते म्हणजे ओमकार हांडे. आणि हा सिंपल सोडला आणि 3 चेंडूवरती 3 धावा आल्या आहेत. कमान हरीश 3 चेंडू कडक. 3 चेंडू चांगले टाकलेले आहेत कडक यांनी. 3 बॉल फक्त. आता मात्र गॅप मिळाला. शॉर्ट बॉडी शॉर्ट पडल्यामुळे बॉल अडवता आला नाही. पुढचा चेंडू कडक यांचा सामना करतील. पुन्हा स्टेपआउट करून चांगलं क्षेत्ररक्षण आयुष हांडे. मागाशी कुठे त्यांची तारीफ केली होती. चांगले क्षेत्ररक्षक आहेत. हे किती पाहिजे रे
4 पाहिजे जिंकायला. आता मात्र 2 धावांची आवश्यकता. 2 मारल्या तर 4 मिळणार आणि मॅच विन होणार. अरे यार विकेट कशाला लागता यार. रन रेट अरे इजा होईल त्याला. इंजर्ड झाला. कोण आहे यानंतर? कोण आहे यानंतर होणारा सामना? कोण आहे? निखिल. कोणाचा सामना यानंतर? किंग ऑफ सायदरी आहे का? ओमकार हांडे. अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. आता मात्र 6 चेंडूमध्ये 4 धावा. नाही रे. आणि चौकार. महाराज पहिल्या चेंडूवरती मॅच जिंकवली महाराजांनी. लाख रुपयांची बोली लावली होती महाराजांना आणि महाराजांनी लाख रुपयाचा शॉट मारलाय. बॉल जमा करायचा आहे. अंपायर्स प्लीज. या पुढचा सामना. चला किंग ऑफ सायद्री वर्सेस कोण आहे? पटकन यायचंय. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. फिल्डिंग लावून घ्यावी. त्वरित फिल्डिंग लावून घ्यावी. क्षेत्ररक्षण सॉरी. यार बॅट कुठे यार? बॅट शोधा ना आपले यार. कुठे कुठे? ओमकार भोयटे लवकरात लवकर मॅच चालू करावी. मी फक्त बोलणार आहे. समोसा खाऊन झाला असेल तर हॅलो. नाव घेऊन बोल. नाव घेऊन बोल. मॅच सुरुवात होत आहे.
बोलो. आला आला. बोला ते नाही अरे माणसं माहिती नाही कोणती टीम माहिती. घ्यायचं कोणाचं बी ना, आपण काय वाईट मानतो, चांगलंच मानायचं. आपण आहे मागणं. आणि हा चौकार मारलाय गॅप मध्ये. अनिल थोडस चिडले ते म्हणजे अनिल. पहिले गोलंदाज आहेत अनिल. दादा उर्फ वशाट ओमकार भोईटे. आपल्या प्लेयरची नाही वाजवायची. आणि हा चकमा देत अनिल. फिरकी गोलंदाज आहेत अनिल ते म्हणजे अनिल कुंबळे सारखा त्यांनी टर्न टाकला एकदम. अनिल बनसोडे. धाव संख्या झाली ती म्हणजे 6. 1 ओव्हर नंतर धाव संख्या 6. काय रे ओमकार का फोन करतो. बोल ना. हो आलेत आलेत माझे आलेत आलेत. नाही गुगल पे ला पाठवले त्याने. हा पाठवतो. हा थांबा 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 कबूतर आलं कबूतर आलं. थांबा 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 कबूतर आलं थांबा. काय झालंय त्याला. प्रव्याने दगड मारलाय का. हा चला चला झालं जाऊ दे. चालू दे मॅच चालू दे.
हे स्कोर काय आला 13 हे 13 झालाय रे. नाही नाही नाही. धाव संख्या किती झाले सांगायचे स्कोर प्लीज. 29. 2 ओव्हर नंतर 29 का 3 ओव्हर झाल्या. ओके 3 ओव्हर नंतर 29. शेवटचे षटक घेऊन आले ते म्हणजे महेश शिंदे. जुने खेळाडू आहेत रुद्राक्ष इलेव्हन संघाचे महेश शिंदे. अजूनही क्रिकेट हा खेळ त्यांनी जोपासलाय. छंद म्हणून खेळतात पण खेळतात ते. चांगले खेळाडू आहेत महेश शिंदे. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करतात महेश. बघूया काय करतात संघासाठी. आणि हा मला वाटतं पिचवरची माती त्यानं सर 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 सरकवली. पाच चेंडू शेष आहेत अजूनही. कोण आहे याच्यानंतर मॅच. यानंतर होणारा सामना PN वॉरियर्स वर्सेस मराठा बॉयज. टॉस होतोय आता तो म्हणजे PN वॉरियर्स वर्सेस मराठा बॉयज मध्ये अजय नलवडे यांच्या हस्ते टॉस. टॉसचा निर्णय कळवायचा आहे. पुन्हा एकदा PN वॉरियर्स टॉस हारलेले आहेत आणि मराठा बॉयज यांनी टॉस जिंकलेला आहे. आणि चांगला क्षेत्ररक्षण ओमकार भट्टे उर्फ दादा चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. आणि पुन्हा एकदा विकी बाद होत आहेत. आत्ताच मी म्हटलं तर ओमकार भोयटे सह्याद्री चॅलेंजरचं एक अभ्यासू व्यक्तिमत्व. कोणत्याही शंकेला त्यांच्याकडे तोड असते ते म्हणजे दादा ओमकार भोयटे. चांगले खेळाडू आहेत. सर्व क्षेत्रामध्ये त्यांची चांगली कामगिरी आहे. अभ्यास असो किंवा खेळ असो. आणि बॅट तुटले बहुतेक. भारतीय रेल्वेचे कर्मचारी सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब असलेले ओमकार भोयटे उर्फ दादा सर्वांचे लाडके दादा. प्रतीक मांढरे आणि स्टेपआउट करतायत पण नको नको आउट घेतला जाऊ दे. चांगली गोलंदाजी केली महेश शिंदे यांनी. 33 टू विन. 32 धावा झाल्या आहेत फक्त. 3 धावा दिल्या फक्त संघाने महेश शिंदे यांनी शेवटच्या षटकामध्ये.
शिवनेरी टायटन्स 33 धावांचं आव्हान. जर लवकरात लवकर रन चेस करताय तर कुठेतरी चान्स बनतोय. आता मात्र बघूया किंग ऑफ सह्याद्री 33 टू विन 24 बॉल मध्ये जेवढ्या लवकर रन चेस करतील तेवढ्या लवकर ते लोक रन रेट वाढेल. चला 4 ओव्हर मध्ये 33 धावांचं आव्हान किंग ऑफ सह्याद्री संघाला. यानंतर होणारा सामना PN वॉरियर्स वर्सेस मराठा बॉयज. रेडी राहायचंय दोन्ही संघांनी आपले 11 खेळाडू घेऊन. चला बॉल द्यायचा आहे प्लीज. चला लवकर लवकर मॅचला सुरुवात करायचे. निखिल. यानंतर होणारा सामना PN वॉरियर्स वर्सेस मराठा बॉयज. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत. जो जिंकेल त्या संघाला नक्कीच उपांत्य फेरीत जाण्याची संधी मिळणार आहे. आणि बघूया संघासाठी पहिला षटक घेऊन आले ते म्हणजे विकी पिंपळे. चांगले गतिवान गोलंदाज आहेत विकी. सामना करतील समीर. आणि हा चांगला चांगला चेंडू होता. समीर यांनी सुद्धा खेळून काढलाय. अंदाजा घेत आहेत ते सुद्धा. बघूया समीर. पुढचा चेंडू विकी. आणि हा चांगला मारलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं. नक्कीच नक्कीच. आता मात्र भिल्लारे. तिसरा चेंडू विकी यांचा. आणि हा हलक्या हाताने टोलवला आहे परंतु क्विक मध्ये तिथे फिल्डिंग येते आहे. चांगली गोलंदाजी विकी यांच्यातर्फे आतापर्यंत. आणि पुन्हा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न परंतु वेळच मिळत नाही. बघा किती चांगली गोलंदाजी करतोय विकी. अचूक टप्पा. अजिबात चुकत नाहीये टप्पा त्याचा. आणि हा आता मारलाय. 1 धाव. नाही नाही नाही. धाव संख्या झाली म्हणजे 2. चेंडू झाले आहेत म्हणजे 5. 2 धावा. चांगली गोलंदाजी केली विकी यांनी. 2 धावा फक्त दिलेल्या आहेत आतापर्यंत 5 चेंडू मध्ये. विकी पिंपळे. आणि पुन्हा एकदा चांगला हलक्या हाताने टोलवला. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि संघाला 2-4 धावा मिळत आहेत. धाव संख्या झाली म्हणजे 6. चांगली गोलंदाजी टाकली होती आतापर्यंत. आत्ताचा ही शेवटचा चेंडू चांगला होता परंतु गचाळ क्षेत्ररक्षणामुळे थोडस धाव संख्येमध्ये वाढ होते. पुढचा चेंडू आता घेऊन येत आहेत ते म्हणजे बॉलर. हा आता मात्र नाही. अतिरिक्त धाव दिलेली आहे विकी यांनी. जिथे चेंडूवरती धाव नव्हती तिथे फुल टॉस चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण प्रतीक यांचं. आणि स्टेप आउट करून पळ मारलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि कव्हर येतोय इकडे. लक्षच नाहीये बॉल कुठे. आणि आउट. बॉल तरी बघ यार. सुशांत जा बॅटिंगला. काय झालं. रजत. ओमकार बोलटे उर्फ दादा. आताच आपण म्हणालो होतो चांगले खेळाडू आहेत ओमकार.
सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी करतात. अभ्यास असो किंवा खेळ असो किंवा कोणतंही सेक्शन असू दे. ओमकार सह्याद्री चॅलेंजरचे धडाकेबाज फलंदाज ओमकार भोईटे. आणि स्टेपाटकर मारलाय परंतु बॅटची कडा घेतोय चेंडू आणि बॉल तिथेच गिरक्या मारतोय. ओमकार भोईटे सरळ खेळायचंय, सरळ समोर. शाबास, चांगला मारला होता. नको 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 नको. चालेल ओमकार, चांगली खेळताय. षटकार दादा. दादा दादा यार खाली मारायचा आहे दादा. ओम ओम घाडगे. आता मात्र ओम आलेले आहेत. चांगले खेळाडू आहेत ओम सुद्धा. रोहित रोहित स्टेजशी संपर्क साधायचा. रोहित यानंतर होणारा सामना PN वॉरियर्स वर्सेस मराठा बॉयज. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. मराठा बॉयज संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. पुढचा चेंडू समीर. धावसंख्या सांगायची, थांबायचं आहे. सॉरी, धावसंख्या स्कोरर प्लीज. 8 झालेली आहे. चांगला शॉट होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. 2 ओव्हर 1 चेंडू. धावसंख्या फक्त 8 झालेली आहे. कुठेतरी धावसंख्या फसते. स्टेपआउट करते आणि थांबा थांबा. प्रेशर कोण आहे? अंपायर बिंदा डिसिजन द्यायचंय. कोण काय म्हणत नाही, बघायचंय. बिंदा डिसिजन द्यायचंय. ए थांब ना, ए बाळा, ए थांब ना. देतोय ना डिसिजन का पप्पी घेतो त्याची. चौकार चौकार. चला मस्त मस्त. चला वेल डिसिजन अंपायर. चौकार चौकार आहे मित्रांनो. चला बरोबर आहे. चला पुढचा चेंडू. बॉल बॉल बॉल. कुठं आहे बॉल? राईट लेफ्ट आहे. चला चालू करायचं आहे सामन्याला. आता माझ्या मते झाला असेल 12. 8 होता मगाशी ना. 16 किती? 17 18 18 झाले. 18 आणि हा चौकार. चौकार आलेला आहे. आता म्हणजे धावसंख्या झाली ती म्हणजे 18 आणि 8 26 झाली आहे. आणि हा हलकासा बॅटची काढा घेतोय. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली म्हणजे 28. अजूनही 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू. किती बॉल झालेत? 4. आणि हा झालाय. सामना जिंकलेला आहे किंग ऑफ सह्याद्री संघाने. 1 ओव्हर शेष ठेवून जिंकलेले आहेत किंग ऑफ सह्याद्री. चला पुढचा सामना PN वॉरियर्स आणि मराठा बॉयज. मराठा बॉयज काय घेतला निर्णय आपला कळवायचा आहे.